आमचा थोडा रिकवर झाल्यासारखा वाटला आम्हाला. आणि 13 तारखेला दुपारी मला अरुण शेठचा फोन आला की शेठ बैलाची कंडिशन काय आहे. म्हणलं आहे मिडियममध्ये. पण म्हणले आपल्या बैलाला पैराच नाही म्हणलं. पण मग त्यांना म्हटलं तुम्ही बाबा, मी त्यांना जर सांगितलं बाबा की एक 4-5 पैऱ्याला सुचवले, ते म्हणले मी सगळ्यांना कॉल केले याच्यामध्ये, पण काय झालं प्रत्येकाचे पैरे झालेत. मग ड्रायव्हर मी आमचे डॉक्टर बसल्यानंतर आम्ही ब्लडला सॅम्पल पाठवलं डॉक्टरला. तर रिपोर्ट ते मला नॉर्मल मला वाटल्यानंतर राहायला म्हणलं डॉक्टरला. त्यांना मी फोनवर क्लिअर बोललो होतो, जर बैल माझा नाही पळाला तर एकच फेरामध्ये आता बैल पळणार आहे काय. तर ते म्हणले ठीक आहे पळू म्हटले. आणि त्यानंतर मग ऑफिशियली हे बैल हा माझ्या गावचा आहे, कारुंडे आणि तामखेड्याचा बैल आहे. आणि माझ्या गावचा इतिहास खूप जुना आहे तुम्हाला सांगतो. आज 50 वर्षापासून माझ्या गावात बैल आहेत. चांगल्या लोकांचं मत आलं की शेवागिरी महाराजांसाठी आपला बैल तिथं पळवायचा होता. की ना की कोणाचं बाबा पैरा तोडून ह्या गोष्टी अजिबातही कुठल्या नव्हत्या. आणि ऑफिशियल त्यांना 6 दिवस आपण सांगितलं होतं. आता त्या मालकाचा प्रश्न असतो की त्यांनी पळवायचा का न पळवायचा बैल. 6 दिवस जरी काही पैरा होत नसेल तर शेवटी काय गोष्टी त्यांनी जाणल्या पाहिजे ना. ज्या वेळेस बैल आमची चिठ्ठी पडल्यानंतर त्यांनी त्या दिवशी चिठ्ठी टाकली. आता झालं कसं आमच्या दोघांचं वय झाल्यानंतर मी काय त्या बैलला कमी लेखत नाही आहे. मेहरबान हा असा बैल आहे आणि मथुर की आज ह्या मथुरनं 14 देशात आपलं क्षेत्र दिलेलं आहे. आणि बकासूरनंतर तो दुसरा देव आहे मला सांगतो.